श्री बाबूराव लट्टे विद्या मंदिर कुची विद्यार्थी स्नेह मेळावा 2001-2002 10वी बॅच। पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन 2019 रोजी लागले होते, पण कोरोनामुळे ती स्थगित झाले। नंतर थोड्या दिवसांनी शाळेची पत्रे उडून गेले। मग 2001-2 च्या बॅचने 35,000 रुपयाची भरघोस मदत केली। गेट टुगेदर कार्यक्रम घ्यायला खूप वर्षे लागली, पण नियोजन चांगले झाले। या कार्यक्रमामध्ये सचिन जाधव, हनुमंत भोसले, विकास सूर्यवंशी, लक्ष्मण चव्हाण, राहुल माळी, महेश पवार, पंकज पवार, मुलींच्याकडून विनायक कुलकर्णी, मुक्ता गुरु, योगिता पाटील यांनी खूप सहकार्य केले। प्रमुख उपस्थिती विद्यार्थ्यांची स्वाती पाटील, सारिका माने, सुवर्ण जांभरे, शुभांगी कांबळे, कमल वाघमारे, सुलभा पाटील, शुभांगी, सरिता माळी, सुनीता जाधव, बेबीताई, वंदना, प्रियांका लट्टे, अर्चना सपकाळ, माधुरी पवार, सुवर्ण जाधव, शैलजा माळी, अर्चना पाटील, सारिका पाटील व विद्यार्थी किरण सूर्यवंशी, आनंद जाधव, दर्याबा गर्दे, रवी, प्रशांत, धोंडीराम, दीपक, अविनाश पाटील न्यायाधीश, प्रमोद वाघ PSI, राजेंद्र, प्रशांत, सुहास, सागर, सुधीर, प्रताप, चंद्रकांत, अभिजित उर्फ शिट्या, प्रकाश, संजय, संदीप पाटील, संदीप पाकडे, सर्जेराव यांची उपस्थिती होती। तसेच बागणे सर, हाके सर, MB पाटील सर, TA जाधव सर, PV पाटील सर, मांगळूरकर सर, प्रवार मामा, बनगर मामा यांची उपस्थिती होती। उपस्थित राहणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद। यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार। यारो मोहब्बत ही तो बंदगी है, ये न हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो दिलबर हो यार, जिसको तुझसे हो प्यार, कोई तो दिलबर हो यार। तेरी हर एक बुराई पे डांटे वो दोस्त, गम की हो धूप तो साया बने तेरा वो दोस्त। नाचे भी वो तेरी खुशी में, अरे यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार। पे फिदा बॅच 2002च्या वतीने सर्वप्रथम राहुल उपस्थित असलेले सर्व शिक्षकांचे फेटे आणि गुलाबाचे फूल देऊन स्वागत करेल। आणि सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा।
त्याच्यानंतर अविनाश पाटील कुंडलापूर हे सध्या आलेत का, ते जज म्हणून कार्यरत आहेत. मी स्वतः IT आणि एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आहे. धोंडीराम जाधव, अमोल जाधव हे MSCMD मध्ये कार्यरत आहेत. प्रमोद गुरव, पांडुरंग सपकाळ हे आर्मीमध्ये कार्यरत आहेत. विकास सूर्यवंशी CRPF मध्ये आहेत. ओके, उभा राहिलं तरी चालेल. इथं जे उपस्थित आहेत त्याच्यामध्ये अविनाश पाटील आलेले आहेत. प्लीज स्टँडअप. हे सध्या जज म्हणून कार्यरत आहेत. त्याच्यानंतर धोंडीराम जाधव आणि अमोल जाधव हे सध्या MSCB मध्ये कार्यरत आहेत. प्रमोद गुरव येऊ शकलेले नाहीत, ते सध्या आर्मीमध्ये असतात. पांडुरंग सपकाळ तेही आर्मीमध्ये सुभेदार या पदावर कार्यरत आहेत, ते आलेले नाही आहेत. विकास सूर्यवंशी CRPF मध्ये कार्यरत आहेत, देऊ या ठिकाणी. त्याच्यानंतर संदीप पाटील आणि पंकज पवार हे ज्वेलरी बिझनेसमध्ये आहेत. लक्ष्मण चव्हाण क्रांती इंडस्ट्रीज पुणेमध्ये वर्किंग आहेत. त्याच्यानंतर अमोल पाटील हे सुद्धा MSCB मध्ये कार्यरत आहेत. अमित पाटील सध्या आलेले नाहीत, त्यांचा व्हेकल ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे. याच्याशिवाय बरेच असे विद्यार्थी होते की ते 7वीपासून डिस्कंटिन्यू झाले, काही 8वीपासून कंटिन्यू झाले. त्यातले बहुतेक विद्यार्थी हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कंपनीमध्ये काम करत आहेत. कोण मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये आहे, कोण प्रोडक्शनला आहे, कोण सेल्समध्ये आहे. काही 1-2 विद्यार्थी असे होते की ते 1-2 वर्षासाठी येत होते, आज ते गुजरातमध्ये वगैरे मोठमोठ्या कंपनीमध्ये आहेत. प्रोजेक्ट निमित्त काही दिवसासाठी बाहेर होते, त्याच्यानंतर पुन्हा इथं आलेले आहेत. म्हणजे माझ्या माहितीमध्ये ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेसमध्ये खूप कमी अशा बॅचेस असतील की त्या बॅचेसमध्ये विद्यार्थी आमच्या बॅचनं एक 35,000ची देणगी या शाळेला दिलेली होती, आपापल्या परीनं मदत करून दिलेली होती. मी 10वीतून ज्या वेळेला तो पासआउट झालो त्यावेळेला सुद्धा ह्या क्लासमध्ये या इथली जी शाळा होती ह्या शाळेबद्दल मला एक अटॅचमेंट होती आणि मला नेहमी असं वाटायचं की काहीतरी करावं. रामकृष्ण मिशनच्या सोबत काम करताना मी 2014-15 पासून जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना बुक्स देत होतो आणि मध्यंतरी जे कोरोना आला त्याच्यामुळे ते सगळं डिस्कंटिन्यू झालं अँड पुन्हा आपण ते स्टार्ट करत आहोत. आज सुद्धा आम्ही शाळेला एक भरीव मदत आणि बुक्स देणार आहोत. आता हे गेट टुगेदर बरोबर बोलतो, मला वाटतं जरी आपण बघतो त्यावेळेला जेवढे रील्स असतात, जेवढे व्हिडिओ असतात ते सगळे 10वीचेच होते. मला असा प्रश्न करायचा की 10वीचं गेट टुगेदर का होत असेल? ग्रॅज्युएशनचे असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे असतील खूप कमी मतलब माझ्याकडे बघण्यात आलेले नाही आहेत किंवा कदाचित त्यांचे होतही असतील, नाही असं नाही आहे. मला वाटतं उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी रविवार वगळून जवळपास 240 दिवस होत असेल काम. 250 दिवस आपण रफली पकडूया तर 250 × 6 म्हणजे जवळपास 1500 डेज × 6 दॅट इज 9000 आवर्स आपण एकत्र असतो. म्हणजे साधारणतः 8000 ते 9000 तास आपण 5वी ते 10वी एकत्र असतो आणि त्याच्यानंतर फक्त 4 वर्ष एकत्र येण्यासाठी जवळजवळ 22 वर्ष वाट बघावी लागली. इतके सगळे संसारात बिझी झालेले आहेत. एवढी स्टॅबिलिटी, एवढी कन्सिस्टन्सी जी असते ते ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये असत नाही. ग्रॅज्युएशन हे हार्डली 3 वर्षाचं असतं, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन हे 2 वर्षाचं असतं, त्यातले 6 महिने इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट मध्ये जातात. त्यामुळे जे बॉन्डिंग झालेलं असतं 10वीच्या स्टुडंटचं ते एक अनपॅरल असं बॉन्डिंग असतं अँड आय थिंक दॅट इज द रिझन की त्याच्यामुळे एवढे सगळे 10वीचे गेट टुगेदर आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बघायला मिळत असतील. आता सुरुवातीला जसं आम्हाला एकत्र येण्यासाठी जशी एक्साइटमेंट होती तशीच आम्हाला आमच्या शिक्षकाकडून एक रिझन अशी आहे की सगळ्यात मोठी जबाबदारी आमची ही जी बॅच आहे ही बॅच आणि ह्या जनरेशन वरती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्याचा एक रिझन असा आहे की आम्ही जुना काळ खूप पूर्ण अनुभवलेला आहे. म्हणजे आमच्या शाळेची पहिलीची सुरुवात खपराच्या पाठीपासून झाली. आम्ही काळा फळा बघितलेला आहे, कुंभार सरांनी लावलेला हिरवा फळा बघितलेला आहे,
कॉलेजमध्ये व्हाईट बोर्ड अनुभवलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही डिजिटल बोर्ड वापरलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही पीपीटी सुद्धा वापरलेली आहे. जुना काळ जसा बघितलेला आहे तसा नवा काळ सुद्धा बघितलेला आहे. नवीन पिढीला चांगल्या वाईट गोष्टी आम्ही खूप सक्षमपणे सांगू शकतो आणि अशा पिढीला मार्गदर्शन करणं हा एक सुवर्ण योग असेल. तर माझे सर्व शिक्षकांना विनंती आहे की आमच्या बॅचसाठी आपण प्रत्येकाने आपले बहुमूल्य मार्गदर्शन करावे. सर्वांनी थोडी शांतता राखावी. मनोमत व्यक्त करण्यापूर्वी एक छोटासा आपण कार्यक्रम घेत आहोत. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, जे जे उपजे ते ते नाशे. या विश्वातील कोणतीही गोष्ट असून त्या गोष्टीला जर आधी असेल तर त्या गोष्टीला अंतही आहे. इट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. आणि आपली जवळची व्यक्ती असेल, कोणी असेल, प्रियजन असेल, शिक्षक असतील, एखाद्याचं आपल्यातून निघून जाणं हे वेदनादायी असतं. पण जीवनाचं ते सत्य आहे, ते आपल्याला स्वीकारल्यापासून गत्यंतर नाही आहे. तर 22 वर्षाचा कालखंड हा एक खूप मोठा कालखंड आहे. तर या कालखंडामध्ये ज्यांच्याकडून आपण शिक्षण घेतलं अशा काही सरांच्या पैकी आपले हेडसर राहिलेले 4 ते 5 वर्षे हेडसर राहिलेले कुंभार सर, इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक डोंगरे सर, आनंद जमदारे सर, NR पाटील सर, सदरे सर, जांभळे सर, आणखी काही शिक्षक असतील, HP पवार सर, कांबळे सर, कांबळे मॅडम, असे काही शिक्षक आपल्यातून निघून गेले. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपली जी बॅच आहे या बॅच मधले काही विद्यार्थी अगदी कमी वयामध्ये गेले म्हणलं तरी चालेल. त्याच्यामध्ये दत्तात्रय विठ्ठल पाटील, गणेश भोसले, सचिन सीताराम कांबळे हे सुद्धा आपल्यात आज नाही आहेत. तर त्या
दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। लोगों को आते हैं तो नजर हम मगर देखो तो नहीं। अरे हो जुदा या खफा है खुदा है दुआ ऐसा हो नहीं। खाना पीना साथ है मरना जीना साथ है। खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। ऐसा क्या हुआ रे ऐसा क्यों हुआ रे फटचा शॉट नको रे थोडा कश मार ले सावकाश मार रे हलकी हलकी किक बसू दे सारे गम छोड़ दे एकदम मोड़ ले स्मोक में ही होप है प्यारे। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। साला ही गँगच वेगळी होती कट्टा गँग सगळ्यांची आपली ओळख झाली। झोल में ही यारी छुपी है मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी सारखी स्वप्नात येती जवळ नसताना घोर गावामध्ये गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर। सारखी स्वप्नात येती जवळ नसताना घोर गावामध्ये एक खुर्ची कमी करा। मधून घुसायचं नाही। प्रशांत एक खुर्ची कमी करा, एक चेअर कमी करा।
ती नाही बक्षीस काय का उगं पळवायला बक्षीस पळवायला पाहिजे. एक खुर्ची कमी करा. कमी केलेलं चेअर साईडला काढा ना. हो तुम्हाला अजून चान्स आहे, जावा तिने एक बाहेर आहेत. या स्पर्धेमध्ये जो कोणी स्पर्धक जिंकेल त्यास आपले विद्यार्थी धोंडीराम यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्टार्ट. चेअर कमी केली का? कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. दौलत कमाई कुछ न कमाया, शोहरत कमाई कुछ न कमाया. हो दौलत कमाई कुछ न कमाया, शोहरत कमाई कुछ न कमाया. दुनिया में सब कुछ उसने कमाया जिसने कमाई दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी.
नमस्कार. मी हनुमंत भोसले. खरं सांगायचं झाले तर गेट टुगेदरच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो. येथे झालेला कार्यक्रम बी खूप छान पद्धतीने झाला. येथे आलेल्या सर्व मित्र मैत्रिणी व बंधू बहिणींचे मी खरं सांगायचं झालं तर मनापासून आभार मानतो. तब्बल 22 वर्षानंतर आपण एकत्र आलो. सर्वांना पाहून मला आनंद झाला. खरं तर आपला हा स्नेहसंमेलन कार्यक्रम हा आधीच व्हायला पाहिजे होता, पण 2019 रोजी हा कार्यक्रम होणार होता. तोपर्यंत कोरोना आला. आम्ही हे सर्व नियोजन मुलांच्या ग्रुपवर केले होते, पण वादळी पाऊस वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे उडून गेले. 2 वर्गाचे खूप नुकसान झाले. मग आम्ही सर्व मित्रांनी मिळून ठरवले, कार्यक्रम आपला जर लेट झाला तर चालेल, पण शाळेला मदत आपण करू. मग आम्ही सर्व मित्रांनी मिळून 2001-2002 बॅचच्या नावे आम्ही 35,000 रुपयाची मदत केली. पण मुळे आम्ही मदत केल्यानंतर कोणीतरी एक जणाने 1,11,000ची मदत केली आणि भरपूर जणांनी मदत केली. त्यामुळे पूर्ण शाळेचं कलर काम, पूर्ण शाळेचे पत्रे व CCTV बसवण्यात आली आणि खूप वेळ झाला आपल्या गेट टुगेदरला. त्यामुळे शाळेचे काम चांगल्या पद्धतीने झालं मदत केल्यानंतर. मग गेट टुगेदर आपला लेट झाला तर काय हरकत नाही, म्हणून आम्ही गेट टुगेदर जरा लेटच घेतला आणि गेट टुगेदर आपला आत्ता झाला. ते योग आत्ता आला. खरं सांगायचं झालं तर एवढंच मला 2 गोष्टी बोलायच्या होत्या. आणि विशेष म्हणजे सर्व तुम्ही मैत्रिणी बंधू बहिणींनो आला, मला खूप बरं वाटलं. धन्यवाद.